ठाण्यातील प्रभाग क्रमांक 4 मधील तुळशीधाम हिरानंदानी मेडॉज परिसरातील सोसायटीतील नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीनुसार तसेच नगरसेविका स्नेहा रमेश आमरे यांच्या पाठपुराव्यामुळे घोडबंदर रोडवरील तत्वज्ञान विद्यापीठ जवळील बंद करण्यात आलेला युटर्न पुन्हा सुरू करणे अथवा पर्यायी युटर्न देणे यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आलाय। सध्या ठाणे, मुंबई व नाशिककडे जाण्यासाठी नागरिकांना मानपडा ब्रिज किंवा माझीमाडा येथून सुमारे 2 ते 3 किलोमीटर वळसा घालून जावं लागत असल्याने मोठी गैरसोय होत होती। नागरिकांच्या या समस्येची गांभीर्याने दखल घेत वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच प्रभाग क्रमांक 4 मधील वाढते अनधिकृत पार्किंग, वाहतूक कोंडी, रस्त्यावरील बेकायदेशीर फेरीवाले याबाबत दौरा करण्यात आला। हिल गार्डन, शालिमार सोसायटी आदी सोसायटी नागरिकांकडून मिळालेल्या तक्रारीवरून नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते टिकुजिनीवाडी रोड पर्यंत सर्व अनधिकृत पार्किंग, फेरीवाले लवकरच हटवण्यात येणार आहे। याचबरोबर प्रभाग दौऱ्यादरम्यान सूर्या टॉवर परिसरात घडलेल्या चोरीच्या घटनांबाबत त्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांचे म्हणणं जाणून घेतलंय। या समस्येचं लवकरात लवकर निराकरण करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलंय। या चर्चेतनं टीएमसी आणि मेट्रो बरोबर चर्चा करून मध्ये 2 बॅक टू बॅक युटर्न्स त्याचं नियोजन केलेलं आहे। त्यांच्याकडनं बोलून आणि पुढचे जे जंक्शन जिथं मोठी स्पेस आपल्याला ब्रॉडर स्पेस मिळते त्या ठिकाणी ते एक फ्री युटर्नचं जंक्शन तयार करून आपण नियोजित केलेलं आहे। जून पर्यंत तयार व्हायला पाहिजे। फक्त वाहतूक कोंडी नव्हती, वाहतूक कोंडी पण होत होती आणि या ठिकाणी फॅटॅलिटी जास्त होत होती। म्हणजे किमान महिन्याला एक तरी फॅटल जंक्शन क्रॉस करताना व्हायचं, त्यासाठी ते बंद करण्यात आलं होतं। म्हणजे एक ब्लॅक स्पॉट तयार झाला होता। आता 5 वर्ष या ठिकाणी फॅटल झालेलं नाही, पण त्याच्यामुळे हा ब्लॅक स्पॉट निघून गेलेला आहे। पर्यायी मार्ग आता सध्या तर त्यांना आतून जायला आहे, एक मानपाडा जंक्शन वापरावं किंवा कापूरबावडी जंक्शन वापरावं। पण या दोन्ही मध्ये या कापूरबावडी आणि मानपाडा जंक्शन मध्ये जे युटर्नचं ट्रॅफिक थोडस ईज करण्यासाठी आपण मध्ये एका ठिकाणी 2 युटर्न्स तयार करतोय बॅक टू बॅक, जेणेकरून दोघांनाही क्रॉस ओव्हर करणं सोपं जाईल। मी भेट घेतलेली आयुक्तांनी सांगितले गेले 4 वर्ष त्यांना हा त्रास सहन करावा लागतो। प्रभाग क्रमांक 4 चे रहिवासी त्यांना आणि सर्व मोठमोठे घर सगळं हात तुम्ही बघाल, यामध्ये मेळोज असेल, तुळशीधाम असेल, मिल्टन पाम असेल, हे हाईट पार्कचं सोसायटी बाजूला आहे, यांना पण 2 किलोमीटर फिरून यावं लागतं। त्याच्यामुळे आज आम्ही ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि आमच्या डीसीपी साहेब शिरसाट हे इथं आलेले आणि त्यांनी खूप चांगला मार्ग काढलेला आहे। याच्यातनं त्यांनी सांगितलंय की जूनच्या आतमध्ये मी तुम्हाला इथं युटर्न करून देतो। त्याच्यावरती ऑलरेडी आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे आणि साहेबांनी शब्द दिलाय की जूनच्या आतमध्ये मी तुम्हाला हा रोड ओपन करून देतो। आम्ही खरोखर डीसीपी साहेबांचे, भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचे आभार मानतो, ठाणे महापालिकेचे आयुक्त साहेब त्यांचे आभार मानतो, आमचे आमदार निरंजन डावखरे असतील, आमदार संजय केळकर साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून आम्ही हा पाठपुरावा करून आज डीसीपी साहेब इथे आलेले आहेत आणि सर्व रहिवासी जे प्रभाग क्रमांक 4 चे इथे आलेले। नाही आज काय होतं की इथून जर तुम्ही आलात ना ब्रिज वर खाली तर इथे ऍक्सिडेंट व्हायचे चान्सेस आहेत। तर त्यांनी सांगितलंय की लेट आली हॉटेल आणि तुळशीधामच्या मधला रोड आहे, तिथं आम्ही युटर्न देतोय। समोरची लोक आहेत त्यांच्यावर तीच अडचण आहे, तर दोघांवर युटर्न देणार आहोत, जेणेकरून तुम्ही डायरेक्ट वरती जाल आणि नोईट इथं कोणी येणार नाही परत। काय होतं की आपल्या ठाण्याची काही नागरिक आहेत ते नेहमी इलिगल पार्किंग करत असतात आणि इलिगल कुठून घुसत असतात। त्याच्यामुळे साहेबांनी खूप चांगला मार्ग काढलाय, त्यांनी आता मॅपही दाखवलाय। आम्ही शिरसाट साहेबांचे खरोखर आभार मानतो की त्यांनी येऊन मॅप दाखवला आणि लोकांचं समाधान झालं। त्यांच्यामुळे ते शिरसाट साहेब आले, डीसीपी साहेब आले आणि त्यांनी जे खूप चांगला निर्णय आहे आणि एवढा सपोर्ट करा आम्हाला आणि लोक खूपच जमलेले आहेत आणि साहेबांचा खूप खूप धन्यवाद, शिरसाट साहेबांचा खूप खूप धन्यवाद। तर हा रस्ता झाला तिकडे आम्ही त्याचे रहिवासी खूप खूप आभारी आहेत, तर धन्यवाद। त्यांनी आता सांगितलं की 2 युटर्न तयार करून देतो आम्ही 1 जुलैपर्यंत, त्यामुळे आता किती तुमची गैरसोय दूर होणार आहे?
कसं आमची तर पुरं भरपूर प्रॉब्लेम जे आहे ते दूर होणार. कारण आम्हाला जर कापोडीला जायचं असेल किंवा मालकरांना फिरून यावं लागते किंवा वसंतविहारला फिरून यावं लागते. कमी 1.5 ते 2 किलोमीटर फिरून जावं लागते. पेट्रोलचा वेळ होतो, टायमाचा वेळ होतो. पुण्यात पावसाळ्यात आम्हाला भरपूर त्रास होतो आणि हा जर झाला ना प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि खूपच चांगलं काम होईल. धन्यवाद साहेबांचा आणि रमेश साहेबांचा, स्नेहाताई मॅडमचा पण खूप खूप धन्यवाद. कोकरेल मॉल में भी वो रोड खुदा हुआ वहाँ पे. या टू टेक अ टर्न फ्रॉम कापुर बावड़ी की जाम है. अगर कोरम से जाना है, अगर बीबिया से जाना है तो पूरा रोड खुदा हुआ है. तो जाना कहाँ से है, इसलिए अमृत साहब अपने डीसीपी को बुला के अभी एक सोल्यूशन निकाल रहे हैं उसके बारे में. आज डीसीपी साहब ने हमें बोला है कि 6 महीने के अंदर वो रोड ओपन करके देगा बिटवीन 2 स्टेशन, बिटवीन कापुर को आरमोल एंड रियान. वो दोनों स्टेशन के बीच में रोड ओपन करके देगा यू टर्न के लिए. तो अमृत साहब का बहुत धन्यवाद है.